नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आहे सेकंड डे. रात्री लेट नाईट आम्ही तुळजापूरमध्ये पोचलेलो आणि सकाळी लवकर उठलो. छान मस्तपैकी रेडी झालो. दोघींनी आम्ही रवीनाने आणि मी सेम मॅचिंग साड्या लावलेल्या आणि मग निघालो आम्ही तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घ्यायला. तिकडे पोचलो. तिकडनं आईसाठी ओटीचं सामान घेतलं आणि मग आम्ही आतमध्ये चालत चाललेलो आणि तुळजापूरला खूप जास्त गर्दीच होती आणि एनी टाईम तुळजापूरला गर्दी राहतेच. मग आम्ही आतमध्ये गेलो तुळजापूरला. तुम्ही बघू शकता ही गर्दी. गणपती बाप्पा. मग इथे गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग नंतर पुढे गेलो. असं कसं पण नंतर आम्ही आतमध्ये गेलो दर्शन लाईनसाठी आणि इकडे खूप जास्त गर्दी होती. मग आम्ही पुन्हा रिटर्न आलो आणि नंतर अभिषेकाची पावती पडली आणि त्यातमध्ये दर्शनाला गेलो. दर्शन तर आमचं खूप भारी झालं तुळजापूरमध्ये. आई माऊलीच्या एकदम जवळ आम्हाला जाऊन दर्शन भेटलं. प्लस आईला जिथे निद्रावस्थेत ठेवतात त्या बेडचं पण आम्हाला दर्शन घ्यायला भेटलं. त्याच्यावरून आम्ही नंतर निघालो तिकडनं. मग CNG वगैरे भरली आणि मग मध्ये थांबलो रस्त्यामध्ये चांगला शेत बघून जेवण बनवायला. मग आम्ही घेतलेलं जेवण बनवायला. जेवायला मस्तपैकी दाल तडका बनवलेला, जिरा राईस, पापड तळलेले, मिरच्या तळलेल्या आणि लोणचा. असं छान मस्तपैकी वनभोजन केलं आम्ही इथे. आणि बाहेर जेवण बनवायला नेल्यावरती ते कसंही बनवा छानच लागतं. मस्तपैकी जेवलं वगैरे आणि निघालो आम्ही एडामाईला जायला. आणि मग 1 तासामध्ये आम्ही एडामाईला पोचलो आणि तिकडच्या वाईब्स छान होत्या तिकडे पण, कारण की एडामाईला तर आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो. इकडे हे नवस बोलतात वाटतं. नवस बोलल्यावरती असं वाजत गाजत घेऊन जातात. मग नंतर पुढे गेलो. नंतर चालत चालत पोचलो मुख्यद्वाराच्या इकडे. इकडून वरती चढायला शिड्या आहेत. मग एवढ्या नाही आहेत तरी 100-150 वगैरे अशा असू शकतात. आणि मग आम्ही त्या शिड्या चढायला घेतल्या. वरती गेलो. वरती माऊलीचं दर्शन घेतलं येडामाईचं आणि खाली येत होतो तर तिकडे हा गाण्यांचा प्रोग्राम चालू होता. तर भाऊ बोलले त्या ताई मी शूट करते. मग भाऊ तिकडे शूट करायला गेलं गाण्यांचा प्रोग्राम. भाऊ तिथले व्हिडिओ काढले ना. आम्ही दोघी उभे होतो. आमची व्हिडिओ करत आले आणि देखो ना गाईज. हाय गाईज. ऐसे वो करके आहे. मग तिकडनं आम्ही निघालो आणि थेट पोचलो अक्कलकोटला. अक्कलकोटला आम्ही अन्नछत्र दर्शनाचे तिकीट्स काढले होते. कोणाला जर त्याचे डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट करा. मी तुम्हाला सांगेल कोणत्या लिंकवरून बुक करायचं. आणि आज 26 मे आहे. आज या दिवशी माझं बड्डे आहे. सो माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठं काय असू शकतं की बड्डेच्या दिवशी तुळजाभवानी मातेचा, येडामाईचा आणि अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन, प्लस अक्कलकोटचं मला अन्नक्षेत्रामध्ये जेवण जेवायला भेटलं प्रसाद. त्याच्यानंतर डे 3 सकाळी उठलो, आलो अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. दर्शनाला अजिबात गर्दी नव्हती. पण प्लीज कोण जर अक्कलकोटच्या इकडे ट्रस्टीवाले कोण जर व्हिडिओ बघत असतील तर प्लीज
तुम्ही थोडी दर्शनाची व्यवस्थित हे करा, व्यवस्थित सेवा करा. कारण की दर्शन घेण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात आणि प्रत्येकाची इच्छा असते की देवाला व्यवस्थित बघू द्या. तर तिकडचे जे कर्मचारी आहेत ते एकदम त्यांचा बिहेवियर व्यवस्थित नाही आहे. खूप लोटालोट होते. आपण दिलेल्या सगळ्या गोष्टी, असं आपण स्वामींवर आपली श्रद्धा आहे तर आपण आवडीने सगळ्या गोष्टी स्वामींसाठी घेऊन जातो. बट ते लोक असे घेतात आणि टाकून देतात आणि नीट आपल्याला दर्शन पण घेऊन देत नाही, कारण की खूप जास्त तिकडे गर्दी झालेली असते. मग त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर आणि वाजलेले 11:30. तर आरतीचा टाईम झालेला. मग आम्ही आरतीसाठी थांबलो. त्याच्यानंतर आरती झाली, बाहेर आलो आणि हे स्वामी समर्थांसाठी महाप्रसादाचं ताट जे घेऊन आलेले ते इकडनं पुढे प्रसादाचं ताट घेऊन चाललेले. तिकडनं नंतर आम्ही अशी बाहेर निघालो. त्याच्यानंतर आम्ही गेलो स्वामी मठाकडे. तिकडे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो. आणि इकडे जर कोण येत असेल तर इकडे शेंगदाण्याची चटणी खूप भारी भेटते आणि स्टॉक केलेल्या अशा भाकरी असतात कडक कडक, त्या पण मस्त असतात. मग नंतर आतमध्ये गेलो. इकडे पण काही गर्दी नव्हती. आतमध्ये गेलो आणि थोड्याच वेळात आम्हाला महाराजांचं दर्शन झालं. आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आम्हाला अक्कलकोटला यायचं होतं. ती आमची स्वामींनी पूर्ण केली. त्याच्यानंतर तिकडे चोळप्पा स्वामींचं घर आहे, तिकडे गेलो आणि तिकडे मग हे दादा होते, हे पूर्ण माहिती सांगत होते तिकडची. तुम्ही ऐकू शकता. त्याच्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटवरून गाणगापूरला जायला. मग नंतर तिकडून जवळजवळ 1.5-2 तासाचा रस्ता होता अक्कलकोटवरून गाणगापूरला जायला. तो आम्ही मस्तपैकी पार केला आणि पोचलो गाणगापूरला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि दुपारचे वाजलेले 3:30-4. तर 4 वाजता गाणगापूरचं दर्शन पूर्ण मंदिर स्वच्छतेसाठी आणि नंतर पूजेसाठी बंद होतो. सो तिकडे दर्शनाची घाई चाललेली. तर आम्ही पण पटापट दर्शनाला गेलो आणि विथिन 15 मिनिट्समध्ये आमचं दत्त महाराजांचं एवढं सुंदर दर्शन झालं.
आणि आम्हाला खूप भारी वाटतं आहे की आम्ही जे देवदर्शन करतो आहे आणि आम्हाला एवढे सुंदर देवदर्शनाचं फळच मिळालं बोलू शकता की या कमीमध्ये देवाचं वेड लागणं ही साधी गोष्ट नाही आणि ती देवाने आम्हाला वेड लावलं आहे ह्याच्यासारखी आमच्या आयुष्यात मोठी गोष्ट नाही आहे. मग नंतर तिकडनं आम्ही गेलो इथे संगमावरती गाणगापूरला संगमावर गेलो आणि अधिक मास चालू होतं खूप सारी लोक आंघोळ करण्यासाठी संगमावर आलेली बट आम्हाला तर आंघोळ करणं पॉसिबल नव्हतं. तर आम्ही फक्त तोंड हातपाय धुतले आणि संगमामध्ये सोडण्यासाठी दिवे घेतले तिकडून आणि ते सोडले पाण्यामध्ये. पेटवा देतो पुढं जायला लागेल थोडं. इकडे संगमावरती बोर्ड लावलंय ट्रस्टीने की इकडे कपडे काढून नदीमध्ये फेकू नये, घाण टाकू नये. बट अक्षरशः तिकडे एवढी लोकांनी घाण करून ठेवली आहे ना की काय बोलू शकत नाही. भरपूर सारे काढून टाकले कपडे, किती नारळ किती पाण्यामध्ये सोडलेले, खूप खूप सारं काय काय घाण तिकडे टाकून ठेवले संगमामध्ये. एवढी पावन जागा आहे ती जिथे स्वतः दत्त महाराजांनी पाण्यामध्ये आपल्याला स्वतःला सामावून घेतलं आणि तिकडनं ते दिसेनासे झाले पाण्यामधून. एवढ्या पावन ठिकाणी आपण स्वच्छता ठेवू शकत नाही. आणि हिला बघा किती आनंद झालाय. पूर्वी तो पुढं कर कारण की हिला तिथे भेटला शेल्स. त्याच्यानंतर आम्ही पण थोडंसं हातपाय धुतले संगमावरती, डोक्यावर पाणी शिंपडला, हातपाय धुतले. दत्त महाराजांना नमस्कार केला, सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि मग तिथून आम्ही आलो इकडे दर्शनासाठी. इथे दर्शन घेतलं आणि मग गेलो औदुंबराला प्रदक्षिणा घालण्यासाठी. आणि इथे खूप सारी लोक पारायणाला बसलेली. माझी पण इच्छा होती की मला तिथे गुरुचरित्राच्या पारायणामधलं एखादा तरी अध्याय वाचायचा होता, पण आमचा टाईमचा इश्यू होत होता कारण की आम्हाला इकडून पोचायचं होतं पंढरपूरला. सो माझी इच्छा नाही पूर्ण झाली, पण दत्त महाराज लवकरच माझी ती इच्छा पूर्ण करून घेतील. नंतर
प्रदक्षिणा मारून झाल्या आणि मग नंतर गेलो औदुंबराचं दर्शन घ्यायला. औदुंबरांचं दर्शन घेतले तिथे. हे आहे औदुंबराचं झाड. हे नरसिंह स्वामी सरस्वती. त्याच्यानंतर इकडे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो दत्त महाराजांचा. तर इकडे मंदिर क्लोज केलेलं होतं बिकॉज 4 वाजून गेलेले आणि मंदिर पूर्ण झाडून वॉश करून काढत होते. मंदिराची साफसफाई चाललेली. मग आम्ही इथूनच दत्त महाराजांचं दर्शन घेतला. बोला सगळ्यांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग नंतर आम्ही तिकडनं निघालो पंढरपूरला जायला आणि मग झालं जेवायचा टाईम. आम्ही थांबलो इंदापूरला सातबारा हॉटेलला जेवायला. पोचलो, दमलेलो होतो, खूप जास्त झोपून गेलो. सकाळी लवकरच उठलो आणि लवकर नाही उठलो, उशिरा उठलो कारण की आम्ही ऑनलाईन पंढरपूरचे तिकीट्स बुक करून गेलेलो. सो आमचा दुपारी 2 ते 3चा स्लॉट होता दर्शनाचा. कोणाला त्या तिकिटासंदर्भात पण काय माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. मग त्याच्यानंतर आम्ही 12 वाजता रूममधून चेकआउट केला आणि निघालो पंढरपुराला दर्शनासाठी. आणि पंढरपूरमध्ये खूप गर्दी होती, पण आमचं तिकीट केलेलं होतं त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नव्हता. आमचं 2 ते 3चं स्लॉट होतं, तर आम्ही तिकडे लवकरच पोहोचलेलो. मग दर्शन करायला जायच्या आधीच आम्ही शॉपिंग करून ठेवलेली. शॉपिंग केलेली त्या दुकानामध्ये एकत्र ठेवून दिलेली. आणि मग नंतर 1:30 वाजता आम्ही जिथून ऑनलाईन तिकीट आपण बुक केलेली लाईन आहे तिकडे गेलो. सिरियसली सांगते, सगळ्यांनी ऑनलाईन तिकीट्स काढून गेलात ना तुम्हाला एवढे 8-8, 9-9 तास दर्शनाला थांबायला लागणार नाही. आम्ही 2 वाजता आतमध्ये गेलो आणि 2:45ला 2:45ला आम्ही दर्शन घेऊन बाहेर होतो लिटरली. आणि पांडुरंगाने आम्हाला एवढं दर्शन भारी दिलं की आमच्या आयुष्याचं सार्थक झालं आहे अक्षरशः. अधिक महिन्यात आम्ही देवदर्शन केलं आणि ते आमचं खरंच सुखाला झालं. कुठेच असं झालं नाही की आम्हाला देवाचं दर्शन व्यवस्थित भेटलं नाही. पांडुरंगाच्या चरणी पण माथा टेकून आम्ही बऱ्याच वेळ तिकडे घाबरत होतो. रुक्मिणी मातेच्या इथे गेलो तिथे पण मस्तपैकी मातेजवळ पाया पडलो, उभे राहिलो आणि एवढं मन प्रसन्न झालं की शब्दात व्यक्त करण्यासारखं नव्हतं. मग नंतर केलेली शॉपिंग घेतली आणि गेलो मग थोडासा नाश्ता करायला कारण की भूक लागलेली. आणि हिला पितळेची भांडी पाहिजे होती ना, तर आम्ही बोललो का नाही मी जाऊन घेऊन येते. आणि ती भाऊ आणि ह्यांच्यासोबत होती आणि मी आणली आणि लपून ठेवली. तुम्ही बघा हिला किती आनंद झाला आहे ती भांडी बघून. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिला खूप कधीपासून पाहिजे होते, तर मीच तिला बोललेली का इकडे नाही घेऊया, पंढरपूरला चांगले भेटतात, तर आपण पंढरपूरला गेलो ना का तिकडनंच म्हटलं घेऊया. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो पंढरपूरवरून. मस्तपैकी छान दर्शन झाला, सगळं गाडीमध्ये वगैरे सेटअप केला आणि निघालो घरी यायला. रात्री जेवणासाठी थांबलो शौर्यवाड्याला आणि आम्हाला काही कळलंच नाही. सातबारा शौर्यवाडा आम्हाला नाही आवडली तिकडची टेस्ट. म्हणजे मुंबईमध्ये जे जेवण भेटतं ते जेवण, पण आम्ही असं हे केलेलं की बाबा चला चांगले रेस्टॉरंट आहेत, एवढे फेमस आहेत, तर आपण जेवायला जाऊया तिकडे. लिटरली सांगतो आम्हाला कोणाला सातबाऱ्याचं पण जेवण नाही आवडलं आहे आणि शौर्यवाड्याचं पण नाही आवडलं आहे. आय डोंट नो, पण नाही आवडलं. मग त्याच्यानंतर तिथे जेवलो, पान वगैरे खाला आणि मग निघालो घरी यायला. सो आम्ही रात्री 1 वाजता घरी पोचलो. अशी होती आमची ट्रीप आणि आम्ही मस्तपैकी ही ट्रीप एन्जॉय केली. बघा मडी, माहीम, बारुद्देश्वर, त्याच्यानंतर तुळजापूर,
येडेश्वरी, अक्कलकोट, गाणगापूर आणि त्यानंतर पंढरपूर हा असा आम्ही रूट पूर्णपणे देवदर्शनाचा सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला. आमच्या मुलांनी पण छान एन्जॉय केला आणि आम्ही पण. तर आम्हाला खूप छान वाटलं हे देवदर्शन करून. आमच्या मनाला खूप मोठा समाधान मिळालं हे देवदर्शन केल्यावर. असा होता आमचा